पार्वतीपदे नमो हर 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 महादेव कैलासपती महादेव की जय। मंडळी, खऱ्या अर्थानं कैलास मानसरोवर यात्रा दुसऱ्या वेळी पूर्ण केल्यानंतर मला वाटते की काही अनुभव आपण कथन केले पाहिजे। याच्या निमित्तानं कैलास मानसरोवर यात्रा 2 तर 2 यात्रांबरोबर मला जास्त कुतूहल होतं। एक कैलास मानसरोवर यात्रा आणि अंटार्क्टिका, 7वा खंड काय आहे आणि कैलास मानसरोवर काय आहे का कैलासाचं पर्वत दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये सुंदर असं ते पर्वत दाखवलं आहे, मानसरोवरचं दृश्य आहे। योग काय जुळून येत नव्हता। मी अनेक वर्ष 2000 ते 2014, 15, 16 पर्यंत हा प्रयत्न केला आणि पहिली जी यात्रा आपण करण्याचा प्रयत्न केला, जाऊन भेटलो केसरी टूर्समध्ये। त्यांनी सांगितलं अनेक रिपोर्ट आम्हाला मागितले, तुमची इको टुडे करायला पाहिजे, स्ट्रेस टेस्ट व्हायला पाहिजे, तुमचं BP नॉर्मल्स पाहिजे, तुम्हाला शुगर नाही पाहिजे, अनेक असं का ज्यांचा शेवटची यात्रा आहे, अखेरची यात्रा, ज्यांना प्राण त्याग करायचा आहे ते नेपाळ मार्गे कैलासाकडे जातात आणि कैलास पर्वतावर त्याच्यावर त्यांनी ते प्राण ठेवतात, अशा आख्यायिका आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी जर पाहायच्या असतील, आपण सांगतो इथं बसून तर आपल्या काय होणार, जावे त्याच्या वंशात तेव्हा काय, कैलासला गेलं पाहिजे, हा फार मोठा मी निश्चय केला। मी पहिल्या वेळेला जाऊन आलो, त्याची अनुभूती फार म्हणजे खरोखर शंकर भगवान आहे का तिथं, तर ते माझ्यासारख्या माणसाला जाणवलं। तर मला समजतच नाही, आजही मी भाषणामध्ये सांगतो की मी कैलासला जाऊन आलो आणि अनुभूती अशी आहे की आल्यानंतर काम अडलं नाही आणि म्हणून मग थँक्यू बोलण्यासाठी एक कैलास मानसरोवर यात्रा 2 करण्याचा प्रयत्न केला। आणि मी सांगितलं भारतवर्ष, भारतखंड तर खरं कैलास हे केंद्र आहे जगाचं कंट्रोल करण्याचं आणि तिथं कुतूहल आहे लोकांना आपल्याला का। बाकी ठिकाणी चढाई होते 21,000 फुटावर, तुम्ही जरा काय माउंट एव्हरेस्ट आहे, अन्नपूर्णा आहे, अनेक शिखरांवर गिर्यारोहक जातात, इथं चढता येत नाही, इथं कोणाची हिंमत होत नाही, इथं गेल्यानंतर डोकं चालत नाही, डोकं फुटल्यासारखं वाटतं आहे आणि म्हणून अनेक लोकांनी ट्राय करूनसुद्धा। तर हे एक अद्भुत असं एक केंद्र आहे आणि तिथे जाऊन नुसतं आपलं त्या पर्वताचं दर्शन घेतलं तरी आपल्या सगळ्या अडचणी जातात। माझी अनुभूती आहे म्हणून मी त्याच्यासाठी दुसऱ्या वेळेला कोण कैलासला जाण्याचा प्रयत्न करत नाही, यावेळेला मी जाऊन आलो। आणि ही यात्रा जी होती ती परिक्रमा पूर्ण करण्याची संधी मिळाली। पहिल्या यात्रेत ते शक्य झालं नाही, कारण परिक्रमेबद्दल एवढं सांगितलं जातं की तिथं जाल तर मग लगेच तुम्हाला असं करावं लागतं आहे, तिथं श्वासोच्छ्वास चालत नाही आणि ही वस्तुस्थिती आहे। तर या यात्रेच्या निमित्तानं ज्या दिवशी जाहिरात आली केसरीची, त्या दिवशी आम्ही बुक केलं का आम्हाला जायचं आहे। अनेकांना विचारलं, एकाला विचारलं नाही मला माझ्या मुलीचं लग्न व्हायचं आहे, दुसरा होतं माझी मुलं लहान आहेत, तिसरा होतं नाही शेठ तुम्ही जाऊन या, तुमचं काय झालेलं आहे, मुलांची लग्न झालेलं आहे। म्हणजे पहिल्या वेळेला मी गेलो तेव्हा माझ्या मुलांची लग्न झालेली नव्हती, पण मला माझी इच्छा होती की कैलास मानसरोवर करूया। अशा रीतीनं होणं करता अजून 3 लोक बरोबर घेतले आणि केसरीच्या 28च्या 29च्या ग्रुपमध्ये आम्ही 10 तारखेला यात्रेला प्रवास सुरू केला। धाकधूक होती। 10 तारखेला आम्ही काठमांडू नेपाळला गेलो आणि दुसऱ्या दिवशी आमचा प्रवास तिथून पुढे सुरू व्हायचा होता आणि अशा रीतीने गेलो। अनेक नवीन लोक होते, पण 60वाले होते, 70वाले होते। 60 नंतर कोण लोक सांगतात कारण तुम्हाला तिथं हृदय म्हणजे जी ऑक्सिजन कमी असल्यामुळे हृदयावर परिणाम होऊ शकतो आणि 60 नंतर लोकांना अनेक इश्यू असतात, डायबिटीस आहे, बाकी सगळ्या ब्लड प्रेशर आहे, या गोष्टी असतात। आणि आमची ती सुरुवात झाली काठमांडू पशुपतीनाथ। श्रावण महिन्यामध्ये लाखो लोक, पशुपतीनाथाचं महत्त्व फार मोठं आहे आणि पशुपतीनाथाच्या आशीर्वादाने ही यात्रा सुरू करायची असते, त्यांच्या दर्शनात सुरू करायची आणि पुन्हा आपण कैलासवरून आल्यानंतर पशुपतीनाथाचं दर्शन घेतल्यानंतर ही यात्रा पूर्ण होते। पशुपतीनाथाचं दर्शन आम्ही घेतलं आणि श्रावणामध्ये पशुपतीनाथाच्या तुम्ही सर्व त्या परिसरात जाता, अनेक भजन कीर्तन, अतिशय एक माहोल एवढं भाविक असतं का फार आनंद वाटतो, पण प्रचंड गर्दी असते। संध्याकाळी लाईट शो आहे, म्हणजे ते आरती होते त्याच्यामध्ये। तर गुहेश्वरी मातेचं दर्शन आपण घेतलं खाली उतरून जाऊन, त्याच्यामध्ये ते एक शक्तिपीठ आहे। पशुपतीनाथांच्या इथं सांगितलं का प्रचंड गर्दी आहे, फार प्राचीन अशी मंदिरं आहेत आणि एक तिथून गेल्यानंतर यात्रेचं जे माहोल आहे ते फार भक्तिमय होऊन जातो आणि मग अशा प्रकारे आम्ही सुरुवात झाली। वातावरण कधीही बदलतो, 2 दिवस जर पाऊस पडत असेल तर 2 दिवस तुम्ही एअरपोर्टलाच बसून राहणार किंवा तुमचं अर्ध्यावर तुम्ही गेले विमानात तर पुढे हेलिकॉप्टर आहे, पुढे जर क्लिअर नसेल वातावरण तर 6 दिवस पडून ते अनसर्टन प्रोग्राम आहे आणि कैलासचं एकंदरच वातावरण ते अनसर्टन आहे। तुम्हाला प्रचंड प्रमाणे पाऊस आहे, गारा पडतात, स्नोफॉल सुरू होईल, कडक ऊन येईल, तिथं काय होईल माहीत नाही, कारण ते आपण शेवटी महादेव आहे, महादेवाच्या कंट्रोलने चालतो, ज्याची
निर्मितीच ज्यांनी केलेल्या आहे देवादिदेव महादेव आणि त्यांच्या कंट्रोलने चालतो. पण तिथं सगळे ऋतू तुम्हाला ॲट अ टाईम पाहायला मिळतात. अशा रीतीनं यावेळेचा प्रवास आमचा सुरू झाला. आम्ही नेपाळमधून निघालो. प्रचंड ट्रॅफिक होती. नेपाळची डेव्हलपमेंट नाही आहे, कारण नेपाळ अतिशय ब्युटिफुल आहे आणि देवभूमी आपण डेव्हलप करू शकतो. तर आम्ही मग तिथून निघालो. तिथून गेलो आम्ही तातोपानी म्हणून एक सुंदर असं एक छोटंसं गाव आम्हाला नेपाळच्या नेपाळ कारण आता आम्हाला नेपाळ क्रॉस करून चायनाच्या तिबेटच्या बॉर्डरमध्ये यायचं आहे आणि ते चायना ऑक्युपाईड आहे. म्हणजे चायना जेव्हा आम्हाला विजा देणार तेव्हाच आम्ही तिथं जाऊ शकतो. अजून विजा पेपरवर होता, ऑफिशियल स्टॅम्पिंग नव्हतं आणि जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्हाला एंट्री नाही. आम्ही तातोपानी इथं गेलो. तातोपानी सुंदर गाव, म्हणजे तिथं गेल्यानंतर एक वाटलं या त्या साईडचा जो माउंटन आहे, पहाड आहे, तो चायनाचा, मध्ये नदी आहे, या बाजूला नेपाळ आहे आणि ते असं सुंदर वातावरण. सस्पेन्शन ब्रिजेस टाकले आहेत, लहान लहान मुलं आहेत, त्या शाळेला भेट दिली मी. आणि हे करत असताना तिथं लगेच आम्ही गेल्यानं सांगितलं तुम्ही आता आजपासून अंघोळ करणं बंद करा. का? नाही ते बोलले आता 14,500 फुटावर तुम्ही जाणार, तुम्ही झिरोतून आलेले आहात आणि तिथं तुम्ही अंघोळ केल्यानंतर बाहेरचं वातावरण एवढं प्रचंड थंड आहे का बॉडी ॲक्लेमेटेशन करणार नाही आणि मग तुम्ही आजारी पडताय आणि तुमची पुढची यात्रा होत. आणि फॅसिलिटीज बेसिक पण नाही आहेत. वॉशरूमला पण बाहेर जायचं आहे, तर तुम्ही समजून घ्या काय. खाण्यापिण्यावर परिणाम सगळा ऑटोमॅटिक. मी यात्रा प्रचंड धाक यात्रेचा होता. आता मागच्या वेळेला मी केले म्हणून थोडाफार अनुभव होता. बाकी नवीन जे आमचे सहकारी आले ते अरे काय होईल, कसं होईल. पण तिथे गेल्यानंतर तातोपण सांगितलं आपण उद्या सकाळी आपण बॉर्डर क्रॉस करून जायचं आहे आणि पुन्हा तिथं खबर होती की 15 दिवसापूर्वी ब्रिज पडलेला आहे. यू हॅव टू वॉक. तुम्हाला आता हे माउंटन चढायचं आहे, स्वतःची बॅग घेऊन आणि उतरायचं आहे. मोठ्या बॅगा आहेत. आम्हाला तिथं नेपाळमध्ये सांगितलेलं तुमच्या आता कॉम्पॅक्ट बॅग करा, डफल बॅग. तुम्ही मोठ्या मोठ्या बॅगा घालून चालणार नाही. ओके, पण माणूस प्रिपेअर आहे. आपण आलो आहे भक्तीनं, आपला काय कपडे आहेत नाही, अंघोळ करायची काय, ओके डन. मला तिथं त्या कैलास पर्वतात दर्शन करायचं आहे, मला मानसरोवरला परिक्रमा करायची, मला कैलास मानसरोवरची कैलास पर्वताची मला परिक्रमा करायची. अशा अनेक गोष्टीच्या लोक येऊन जातात. आणि मग तातोपानीला गेलो आम्ही. त्याला आज शेवटची अंघोळ तुम्ही करू शकता. तर का? इथं गरम पाण्याचे गंधकाचे झरे आहेत. अरे वा, व्हेरी गुड. अंघोळ तर आज करून घ्या, उद्यापासून 8-10 दिवस अंघोळ नाही करायची. तातोपानीला आम्ही गेलो आणि मस्त झरे आणि गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये अशी अंघोळ केली सुंदर. आणि मग सगळेच त्या दिवशी आमचा अंघोळ झाले. आणि संध्याकाळी सांगितलं आता तुमचा चायनानं व्हिजा दिलेला नाही, मग 1 more नाईट टू तातोपानी. चला पर्याय नाही, 1 दिवस थांबा, उद्या जर आला तर तुम्हाला नेऊ. स्टे वाढला आमचा 1 दिवसाचा. मग स्टे वाढला तर आम्ही आनंद घेतला. खाली चालत गेलो. मस्त सुंदर असे माउंटन्स आहेत, नद्यांचे प्रवाह आहेत, फार छान फोटोग्राफी केली. आणि असं करत आलो. दुपारी आम्ही एक स्कूलला व्हिजिट केलं. छोटं स्कूल आहे. मग त्यांच्याला आमच्या अडचणी आहेत, कम्प्युटर्स नाही आहेत, तर करूया मदत. आपण पण इंटरनॅशनल मदत करायची सवय आहे. त्यांना सांगितलं ठीक आहे, आम्ही तुम्हाला कम्प्युटर्स द्यायचा प्रयत्न करतो आहे. मुलांना चॉकलेट देत अगदी मजा आली त्याच्यामध्ये. दुसऱ्या नाईटला सांगितलं आलं रात्रीचा जेव्हा आमचं जेवण झालं तिथं शाकाहारी जेवण होतं. पण आता एक तयार झाली का आपण जे मिळेल ते खायचं. उदरम भरणम पु ल देशपांडे सांगलं आहे. उदर भरण्यासाठी खा, आता चवीसाठी नाही. तुझ्या घरी जे जिभेचे चोचले आहेत ते करा. एकदा यात्रेसाठी निघाल्यानंतर यात्रा म्हणजे काय, यातना आणि त्रास दोन्ही तुम्हाला घेऊन जायचं आणि ती तयारी पाहिजे. यात्रा म्हणजे नुसती मजा नाही, तर इथं काय यातना होतील, काय त्रास होईल, तर तुम्ही या पद्धतीनं सहन करण्याची तयारी पाहिजे आणि ती मानसिकता असते. आणि म्हणून मग तातोपानीमध्ये रात्री मेसेज झाले बी रेडी, मॉर्निंगला तुम्हाला हे पहाड चढून जायचं आहे, त्या बाजूला ब्रिज बंद आहे आणि तुम्ही इथं आता चालत निघायचं आहे. पुढच्या बाजूला तुम्हाला जीप कलेक्ट करतील आणि मग आपण इमिग्रेशनसाठी जातो. दुसऱ्या दिवशी प्रवास सुरू झाला तातोपानीमध्ये सकाळी लवकर. आणि सगळीकडे 5 वाजताचा अलर्ट असतो. 6 वाजता, 6:30 वाजता, 7 वाजता तुम्ही ब्रेकफास्ट जे मिळेल ते, नाही तर तुम्हाला ब्रेकफास्ट मिळतो, जे काय मिळेल ॲपल वगैरे चालते त्याच्याबद्दल. आणि मग आम्ही गेलो चायना बॉर्डर. तर प्रचंड रश आहे. चढताना पहिला पाहायला वरती का डोंगरच उंच आहे आणि येताना अनेक लोक यात्रेकरू येत होते. प्रत्येक अनुभवाने आम्ही जाऊन आलो, छान आहे. पण तुम्हाला अजून हजारो किलोमीटर जायचं आहे. बाय रोड तुम्हाला 1000 किलोमीटर जायचं आहे. ओके, वी आर रेडी. आणि मग आम्ही तिथं उतरलो, छोट्या गावात गेलो. तिथून चालू उतरल्यानंतर पण ते सुंदर मोठे मोठे धबधबे माउंटन्समधून येणारे, ते पाहण्यासारखं होतं. नद्यांचा खलखलाट मस्तपैकी. ब्रिज तुटून गेला होता. पण तिथं पाहिल्यानंतर जेव्हा हे तिबेटी आणि नेपाळी जे शेर्पाज आणि हे आहेत, तर ते बॅगा डोक्याला अशा त्या बाया पट्ट्या बांधतात, जे मी फोटो तुम्हाला
म्हणजे 60 किलो वजन इथं पट्टी त्या बाईने मारलेलं आहे आणि अशी वाकून चाललेली आहे. अजून त्या बायांचं त्या लोकांचे काय हाल आहेत हे तिथे गेल्यानंतर लक्षात आहे. आपण फार सुखी आहोत. पण या पद्धतीनं पाहिलं आम्ही चढलो ते उंचावरून उतरलो, छोट्याशा गावात आलो. तिथून आम्हाला जिप्समधून त्या बॉर्डरवर नेले. बॉर्डरवर लाईन होती. त्याच्यामध्ये साऊथ इंडियन्स होते, गुजराती होते, मराठी जास्त. मुंबईवाले आपल्या मराठी हल्ली प्रचंड लोक फिरतात खरं तर फार कुतूहल. ते मानलं पाहिजे. आता टॉपला आहे सगळं आपल्याकडं आणि फायनान्शियल पण वर आलेत. पण काय असो मानसिक तयारी आहे. फार श्रीमंत लोक नाही आहेत पण कैलास मानसरोवर मी करेल या जिद्दीने आलेले आहेत. काही आय टी प्रोफेशनल भेटले, काही आपले बरेचसे लोक छोटे मोठे व्यापारी. पण त्यांनीची एक इच्छा होती की आम्ही यायला पाहिजे. असे अनेक लोक तिथे भेटले. वेगवेगळे ग्रुप होते. केसरीचे होते, बाकी मराठी ग्रुप होते, काही बाकी ठिकाणचे. आणि मग सगळ्यांचं इमिग्रेशनला मग त्या मोठ्या बॅगा प्रचंड तुमचं स्कॅनिंग आहे आणि तो सोपस्कर पण बोलल्यानंतर आम्ही वर आलो. आता इथून नयाम म्हणजे 14,000 फुटावर आता डायरेक्ट चालू होतो आपण नेपाळमधून आणि आत्ताच कसोटी सुरू होते. नाही तर ते नयाममध्ये आम्हाला तिथं जायचं होतं. पण एक रात्र आम्ही इकडं काढल्यामुळं कॉम्पॅक्ट प्रोग्राम आहे 13 दिवसाचा. तर मग आता वरची एक नाईट आमची कट होते म्हणून आम्ही तातोपाणी सोडून आणि त्याच्यामध्ये ते नयाम कॅन्सल करून त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं आता तुम्ही 500-600 किलोमीटर जायचं आहे. रात्री 2:30 वाजता आम्ही सागामध्ये पोचलो. मध्ये वॉशरूमसाठी थांबलं गेलं पण उतरतानासुद्धा दमछाक व्हायला लागलं कारण 14,000 फुटावर आता आम्ही डायरेक्टली आलो. आणि जाणवायला लागलं का आता अतिथंड आहे. पण एक परिसर जो पाहिला आम्ही सुंदर माउंटन, सुंदर झरे मोठे मोठे आणि प्रचंड म्हणजे सुंदर वाटायला लागले का बाबा कुठंतरी आपण स्वर्गाची शिडी चढायला सुरुवात झालेलो आहोत. आणि मग ॲक्लिमेटायझेशन म्हणजे त्या वातावरणाशी जुळवून घ्यायचं असेल तर म्हणजे चाललं पाहिजे. सकाळी उठलो तर आपल्याला चप्पल घालायची बोललं तरी असा श्वास होतं कारण ते अडचण आहे प्रचंड आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न केला. त्या छोट्या मार्केटमध्ये 5-7 मिनटं चालत जायचा. छोट्या छोट्या वस्तू आहेत जिथं कोणी कानटोपी आणली नसेल, ज्याला कोणाला आपण थर्मल नसतील तर त्या घेऊन पण असं फिरून जाऊन यायचं. पुन्हा आता आजपासून आमच्याबरोबर ती शेर्पा टीम जॉईन झाली का प्रत्येक ठिकाणी जाऊ तर तेच ते आपल्याला जेवण बनवतील. डाळ थोडीशी, सूप असेल तर, नाश्त्याला कधीतरी कांदा पोहे आहेत किंवा उपमा आहे. हां ठीक आहे ॲडजस्टमेंट त्याच्यामध्ये आपलं चालतं आहे. तर त्या पद्धतीने त्यांनी करण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. आता इथून झोपायच्या वेळेस तुम्हाला सांगितले का मी 4-4, 6-6 जण. ते कशासाठी असते का रात्री प्रत्येकाचं श्वास चालू आहे का नाही हे पाहिलं पण पाहिजे. आणि तुम्ही जो हाय ॲटिट्यूड जातो तो असं नाही झोपायचा आहे. डाव्या कुशीला उजव्या कुशीला आणि एकमेकाला रात्री हाक मारून द्यायचं आहे श्वास सारखं. मग ऑक्सिजन चेकिंग सुरू झालं. कोण 75ला आहे, कोण 69ला आहे, कोण 74ला आहे. 50च्या खाली जाता कामा नाही, ताप येता कामा नाही. ह्या अनेक गोष्टी आहेत. तुमच्या टॅब्लेट्स घेतात आणि एक आम्हाला सजेशन ॲटिट्यूडला तुम्ही काही टॅब्लेट्स वापरू शकताय. अंघोळ करायची नाही ते बाकी बोललं आम्ही अंघोळ करणार नका करू, मी रोज करणार आहे अंघोळ. मी सांगितलं मला संधी मिळेल ते करणार. 8-8, 9-9 दिवस लोकांनी अंघोळी केल्या नाही आणि ते खरं पण आहे का तुम्ही अति थंडीमध्ये गेल्यानंतर तुम्ही जेव्हा अंघोळ करताय गरमीत आणि लगेच बाहेर येताय जेव्हा तर तुम्हाला ते थंड पकडते. आणि ते एसी हिटर नाहीत काही ठिकाणी आहेत बेडला फक्त एक हिटर थोडा असला तर. आणि प्रचंड मोठ्या अशा गोधड्या आहेत का ते घेतल्यानंतर एक तर दमलेलो आणि तो तोंड बंद करून झोपायला तर काय माहीत नाही म्हणजे असा पण प्रचंड टेन्शन आहे. तर अशा रीतीनं आम्ही तो सागामध्ये आणि मग दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं की चला आपण डायरेक्ट आता मानसरोवरला पोचतो आहे. जे मानसरोवर पवित्र आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला एक 3-4-5 तासाचा प्रवास होता. मध्ये आम्हाला जेवण वॉशरूम बाहेरच आहे. जेवण रेडीमेड असतं ते बाहेर रस्त्यात दिलं जातं. रोडच्या कडेला फटाफट घ्यायचं, जेवायचं, पुन्हा बसायचं. आणि अशा रीतीनं आमची एंट्री झाली मानसरोवर. म्हणजे आता यात्रा सुरू झाली एक्झॅक्ट. तिथून ॲक्लिमेटेशन आम्हाला करायचं आहे. अजून दमलेलो अजून ॲक्लिमेटेशन आमचं झालं नाही. त्या परिस्थिती आम्हाला समरूप झालेलं नाही आहोत. पण आम्ही गेलो मानसरोवरला. पण ठीक आहे प्रत्येकाने मोठी कॅप घातली, तोंड बांधून घेतलेलं आहे, कापूर घेऊन मग असा श्वास घेत चाललो आहे. एकमेकाकडे लक्ष देतो आहे. गाडीत बसल्यावर झोपायचं आहे. जास्त बोलायचं नाही, जास्त चालायचं नाही, हळूहळू चालायचं आहे. पावले मोठ्याने टाकायचे. जोरात टाकले का लगेच तुम्हाला धाप लागते. अशा रीती आम्ही मानसरोवरला गेलो आणि लोकांना आनंद झाला का समोर कैलास पर्वताचं पहिलं दर्शन आम्हाला घडलं. आणि जोरदार नमो पार्वतीपदे हर हर महादेव सर्वांचा अगदी जल्लोष. आणि अशा रीतीनं आम्ही कैलास मानसरोवरच्या पवित्र मानसरोवर जिथं
आख्यायिका आहे का रात्री 2-2:30 वाजता म्हणजे आपण कुठला प्रहर म्हणतो त्याच्यामध्ये लवकर देवी देवता अंघोलीसाठी येतात ते स्टारच्या रूपामध्ये. जसे आपण उल्कापात होते त्याच्या याच्यामध्ये ब्रह्म प्रहरी आपण बोलतो तर त्यावेळेला ते अंघोलीला येतात अशा आख्यायिका आहे. पण मानसरोवर अतिशय सुंदर. आम्ही सुरुवात झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते गेलो. सर्वांना सांगितलं मानसरोवरचं पाणी तुम्ही घेऊन जायचं आहे. प्रत्येकाने कॅन घेतले 5 लिटर 4 लिटर 2 लिटर आणि तिथं मस्त फोटो एक लावला त्याच्यामध्ये कैलास इनर कोर म्हणून. आणि मग आम्ही तिथून मानसरोवरला 100 स्क्वेअर मीटरचा एरिया आपण बसमधून प्रवास करतो. फार मोठी ही आहे ती बसमधूनच किंवा गाडीमधून यात्रा केली जाते. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही ती यात्रा सुरू केली आणि मध्येच गेल्यानंतर एक ठिकाणी त्यांनी सांगितलं आता तुम्ही थांबा इथं. आणि एक सुंदर असं तिथं पाऊस एक साईडला सुरू होता मध्येच असं पाऊस पडतो आहे आणि त्याचं असं पाण्याचं स्वरूप जे आहे त्याला शार असं सुंदर. म्हणजे 2 सरोवर आहेत. एक साईडला आहेत ते राक्षसताल जे रावणानं बनवलं आहे जिथं चिट्ट पाखरू नाही आहे आणि पाणी खारं आहे आणि त्याच्याच राईट साईडला मानस सरोवर आहे जे सुंदर गोडं पाण्याचं एक सरोवर आहे. प्रचंड प्रमाणात पक्षी आहेत तिथं जे राक्षसताला एक ही पक्षी म्हणजे 2 बाजूबाजूला हे तलाव आहेत सरोवर आहेत. मानसरोवरच्या इथं गेलो. आमच्या महिला मंडळांनी ज्या केसरीच्या माध्यमातून त्यांना पूजेची थाली दिली होती. लोकांनी ज्याचं पूजन केलं. जे आपण कॅन घेतलं त्याचं पाणी भरून घेतलं आणि आम्ही सर्वांनी चांगला फोटोग्राफी करून मग आम्ही गेलो. आता आमचा स्टे जो आहे तो मानसरोवरच्या किनारी मड हाऊसमध्ये आहे. मड हाऊस म्हणजे मातीची घरं आहेत. मातीची घरं आहेत. अनेक बाकी यात्रेकरू आहेत आणि तुम्ही तिथं राहायचं आहे आणि वॉशरूम टॉयलेट तुमचं बाहेर आहे. बाहेर म्हणजे तुमच्या येऊन तुम्ही फाइंड करा कुठं आहेत. त्यांचे असतात तिथे तुम्ही जाऊ शकत नाही अशा प्रकारचा त्रास आहे. पण लोक इथे येणारे चांगले आहेत. कोण डॉक्टर्स आहेत कोण व्यावसायिक आहेत ज्याने आयुष्यात कमवलं आहे. पण ते इथे येताना यात्रेकरू म्हणून सगळे एक आहेत. काय इथंमध्ये कोण मोठा नाही श्रीमंत नाही काय नाही. प्रत्येकाचं काय आहे का मी यात्रेला आलो आहे. मग अशा रीतीने गेलो आम्ही मानसरोवरला आणि पुन्हा अक्लमॅटेशन करायचं आहे. पुन्हा चालत बसा कारण तुम्हाला परिक्रमा करायची आहे तर तुम्हाला हे चालू आहे. सगळे कपडे तर चेंज नाही करायचे अंघोळ नाही करायची. चहा मिळाला चहा घेऊन आम्ही सगळे गेलो आणि मानसरोवरच्या आम्ही जेव्हा त्या संध्याकाळी पाहिला तर इंद्रधनुष्य एवढा सुंदर रेनबो वा. आणि मग ते पाहूनसुद्धा लोक हर हर महादेव महादेवाचं दर्शन झालं. समोर कैलास पर्वत दिसते आणि त्याच्याच बाजूला ते आपण इंद्रधनुष्य अतिशय सुंदर फोटोग्राफी. पण तिथे एक मला त्याच्यामध्ये एक बाई भेटली एक साऊथ इंडियन होती. ती बोला फोटो काढून द्या. ह्या बंडीला फोटो काढून द्या बाबा. ती बोलले कुठून आले तुम्ही. ती म्हणली आम्ही सांगितलं हां मी मुंबईवरून आलो. ती मला मी कॅलिफोर्नियावरून आले. आणि त्या दिवशी आमचं रात्र झाल्यानंतर रात्रभर सगळ्यांना कुतूहल होतं. प्रचंड सुंदर असं म्हणजे तुम्ही चांदण्याने ते आकाश भरलेलं असतं आणि त्या एवढ्या हाईटवर आपल्याला ते फार असं वाटतं का आपल्या फार क्लोज आहेत ते. म्हणजे जे तारका जर आपण पाहिलं अतिशय सुंदर वाटतात. येताना लकीली पौर्णिमा नव्हती पण तो येताना आम्हाला सागापासून नेयमपासून चंद्राचं दर्शन घडलेलं होतं पण ते अर्धचंद्र होता. आणि ह्या पद्धतीनं तारकांचं सुंदर तिथं दर्शन. पण शेवटी तिथं तुम्ही 1 तास अर्धा तास स्पेंड करणंही फार कठीण आहे. वाटतं का इथं हा या तारकांखाली राहूया. पण श्वासोश्वास प्रचंड थंडी आणि कधी पाऊस सुरू होतो आहे. पाऊस सुरू झाला का पटकन आतमध्ये यायचं आहे. भिजता पण कामा नाही. हे सगळ्या गोष्टी करून मानसरोवरचं सुंदर दर्शन झालं. परिक्रमा झाली. जाताना मी पाहिले का चांगले प्रचंड प्रमाणात पक्ष्यांची तिथं संख्या आहे. उडताना पाहिलं. दुसऱ्या दिवशी मॉर्निंगलासुद्धा जाताना त्याचं दर्शन घडलं. आणि मग आम्ही चाललो दार्जिनकडं. दार्जिन हे शेवटचं पॉईंट आहे. इथून आता आपली परिक्रमा किंवा यात्रा तुमची खऱ्या अर्थानं तिथं संपते. इथं अष्टपाद म्हणून आहे. अष्टपाद मागच्या वेळी झालं नव्हतं. अष्टपाद म्हणजे काय तर जिथून कैलास पर्वत आणि नंदी पर्वताचं दर्शन तिथून होतं. आणि एक अष्टपादच्या बाबतीत असं आहे का आपण जर पाहाल तर त्यांचं एक अष्टपाद म्हणून जैनांचं जे पहिले तीर्थंकर ऋषभदेव हे यांनी तिथं निर्वाण झालं आहे. म्हणजे मग मगाशी सांगितलं का इथं निर्वाण करण्यासाठी शेवटची यात्रा मारण्यासाठी साधू संत जायचे. बाकी काय माहीत नाही त्याच्यापैकी खरे जे मनापासून साधू संत आहेत. मग तिथं एक पाहिलं का कैलास पर्वताचं दर्शन तिथं डायरेक्टली फार जवळून घडतं आहे. पण त्याच्यावर बरोबर नंदीच्या आकाराचा पर्वत आहे.
म्हणजे कैलाससमोर आपण जसं जातो का शंकरांच्या मंदिरात गेल्यानंतर बाहेर नंदी आहे, तसं असा पर्वत आहे आणि त्याच्यासमोर नंदी पर्वत आहे. मग नंदी पर्वताचं मस्त दर्शन. पण तिथून असं उतरताना पाहिलं असेल तर यात्रेकरू तिथून सुद्धा चालत येताना रिटर्न येतात, तिथून चालत येतात दार्जिलिंगला. यात्रा संपते तिथून चालत जाता येते. आणि तो प्रचंड सुंदर अशी पिवळ्या कलरची जी फ्लावर्स आहेत जी स्वित्झर्लंडमध्ये आपण दिसतात, उंचावर सर्व दिसतात. आणि नदीचा मोठा प्रवाह आहे आणि ती सुंदर अशी ती व्हॅली, पाहण्यासारखी व्हॅली. आणि आता तयारी झाली पुढची. येताना आम्हाला ती बॅग, डफल बॅग दिलीच होती. आता डफल बॅग पुढे जाणार नाही तुमची. आता तुम्ही छोटीशी कॉम्पॅक्ट बॅग घ्या किंवा कपडे नाही, आवश्यक ती औषधं घ्या. कारण अंघोळच करायची नाही ना, पुढं बसायचं आहे. आत्ता परिक्रमा 54 किलोमीटर सुरू होते, जी दार्जिलिंगपासून स्टार्ट होते. लोकांना रात्रभर झोप कुठं येते का, आपण सकाळी तर चालायचं आहे. इथं लढाई फार मोठी आहे, 18,000 फुटावर आपण जाणार का नाही. आणि दहशतसारखे असते. तुम्ही पहिल्या स्टेजला गेल्यानंतर तुम्हाला त्रास वाटला तर केव्हा थांबू नका. तिथं 800 युवान हे एवढे पैसे तुम्हाला भरायला लागतील, एक 10,000 रुपये, आणि तुम्हाला ॲम्ब्युलन्स मिळेल, तुम्ही या. आणि पुढं तुम्ही जाताना ॲम्ब्युलन्स मिळणार नाही, तुमचा तुम्ही निर्णय घ्या. ज्यांना शक्य आहे, ज्यांचं ऑप्शन ओके आहे, त्यांना तुम्ही निघा. निर्णय प्रत्येकाचा आहे. चला, 29 पैकी 22 जणांनी खेचरसाठी तयारी दाखवली. आणि खेचरचे पैसे किती येतात तुम्ही? 4,400 काहीतरी युवान, म्हणजे जवळजवळ 50,000 ते 52,000 रुपये. 3 दिवस तो घोडा आपल्याबरोबर राहणार. आणि त्याच्यावर पोर्टर असेल इन्क्लुडिंग, जो आपली छोटी बॅग खांद्यावर मारेल. तुम्ही बसून राहा. घोड्यावर तुम्ही सतत नाही बसू शकत. आणि तुम्हाला झोपाल तर झोपू नका, घोड्यासकट उलटे होणार तुम्ही, कारण ते शेवटी आपण रिकीला पकडतो ना, असं आहे. असा सर्व गोष्टी होत्या. घोड्यांचं पण असं आहे की तर गेल्या पाहिजे, घोडे आहेत का मागणीप्रमाणे. कारण यावेळेला प्रचंड पर्यटक, यावेळेला भारताच्या 8-9 वर्ष म्हणजे जी कोंडी झाली होती त्याच्यानंतर पर्यटकांचा स्फोट झाल्याप्रमाणे पर्यटक सगळे धावत सुटलेत कैलास पर्वताकडे. चला, शेवटी आम्ही उठलो, सकाळी आंघोळ केली, छोट्या छोट्या बॅगा भरल्या, औषध घेतलं, जे आवश्यक आहे ते घेतलं. आता ही शेर्पा टीम आमच्याबरोबर पुढं पण आहे. जिथं पण असेल तिथं त्या स्टेला त्यांनी तिथं आम्हाला गेल्या गेल्या चहा द्यायचा आहे, बाकी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आम्ही गेलो यमदोराला, अनेक लोक होते. आणि तशा दौरानं यमदोराचं काय आहे का, आता त्याच्यात पुढं आपल्याला घोडा आपण जर घेतला असेल आणि ज्यांना पायी चालत जायचं ना प्रॉब्लेम, त्यांचा तुम्ही जाऊ शकताय. स्टिक्स आम्हाला दिल्या होत्या, बॅटरीज होत्या, सगळ्या होत्या. आणि तशा पद्धतीनं पायी जाणारा एक जण होता. त्यांनी सांगितलं आम्ही आज करतो आहे. 23 पैकी 22 घोड्यांवर आहेत, एक जण ह्याच्यावर आहे. त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी चालतो. बाकींना ठीक आहे, ॲटलीस्ट घोड्याची तर प्रदक्षिणा करायची आहे. म्हणून आम्ही गेलो. ते झालं. तिथं घोडे मिळायला आम्हाला 1 तास लागला. घोड्याची पण पद्धत आहे का, ते अशामध्ये टोपीमध्ये घोडेवाल्यांची नावं, ज्यांनी चिठ्ठी उचलली त्याच्याबरोबर तो घोडा आहे. आणि तिथं काय कुणाचा कोणाला थांगपत्ता नाही, घोडेवाले वेगवेगळे आहेत. आणि ते ज्याचं जो निघेल त्याच्या स्पीडला, घोडा चालला तर ठीक, नाही चालला तर बदला बिलाल तर माहीत नाही, पण तुम्ही चिठ्ठी पहिली चिठ्ठी उचलल्यानंतर मला माल मिळाला. आम्ही निघालो. मग आता इथून आपण यमदोरा पण चालत जायचं आहे. घोडे इथं सिलेक्ट केले आहेत, पण आपण यमदोरामध्ये चालत जाऊन यमदोराला 3 फेऱ्या मारायच्या. 4थी फेरी आपण ज्या 3 फेऱ्यानंतर 3 फेरीचं एंड करताना आपण आतमधून घुसायचं. छोटंसं आहे यमद्वार, त्या बाजूने याचा हर हर महादेव बोलत आणि पाठीनं पाहता आपण चालत राहायचं. आणि मग मध्ये आपल्याला घोडा जिथं पुढं गेल्यानंतर घोड्यावर बसायचं. नसेल तर आपल्याला वाटतं आपण चालू शकतो, तर मग आपण चालू शकतो. एक 14 किलोमीटरचं पहिल्यांदा परिक्रमा जी आहे ती तिथून सुरू होते. मग आम्ही ते हर हर महादेवप्रमाणे केलं. आणि मग सुंदर नदीचा प्रवाह आहे. कैलास माउंटन समोर, म्हणजे कैलास दिसतोय समोर. आणि कैलासात परिक्रमा आता खरी सुरू झाली. ते कैलासला पाहत आपण जायचं आहे. याक दिसतात बरोबर, छोट्या चिमण्या सुंदरशा दिसतात. म्हणजे वातावरण एकदम स्वर्गमय वातावरण सुरू होते. तर त्या पद्धतीने गेलो. आणि मग साऊथ फेस कैलास आहे, तिथं आमचा एक ब्रेक पॉईंट 5-7-8 किलोमीटरनंतर आला. थांबलो आम्ही चहा पिण्यासाठी. सगळे रस्त्यावरच बाजूला पत्र्याने कैलासचा साऊथ फेस दिसतो आहे. आणि साधारण पुन्हा एक 1-1.5 तासानंतर आम्ही नॉर्थ फेसला पोचलो. डेरापूग जिथं आमचे पहिला पडाव होता. आणि पहिला पडाव तुम्ही सक्सेसपर्यंत पाडला तर तुम्ही पुढे जातात. पण पहिल्या पडावालाच खऱ्या अर्थानं नॉर्थ फेस जे कैलासचं, ते पूर्ण जो कैलासचे फोटो तुम्ही सगळीकडे पाहताय ते नॉर्थ फेसचे आहेत. तेवढं सुंदर विहंगम दृश्य आणि क्लिअर कैलास त्याच्यामध्ये दिसायला लागलं. प्रत्येकाने फोटो धावत परत लोक सगळे ते फोटो काढण्यासाठी आले. म्हणजे त्रास आहे, घोड्यावरून आले, चालत आले, पण ते सगळं विसरून मस्त
तिथं आरती केली गेली. आम्ही त्याच्यामध्ये काही लोक चढून, समोरचा एक पहाड होता, चढून नंतर अजून जवळ वाटतं तिथपर्यंत जाऊन आले. आणि अर्ध्या तासानंतर एवढा जोरात पाऊस सुरू झाला तर सगळ्यांना पुन्हा बंदिस्त व्हावं लागलं. आणि प्रचंड 25-30 लोक एवढ्याच एरियामध्ये आहेत, छोट्या कॉट्स आहेत आणि प्रचंड थंडी सुरू झाली. जे काय मिळालं खायला. इथं शेर्पा लोकांची कसरत होती, कारण इथून खाली उतरून जाऊन ते नदीतून पाणी आणायचं. पाणी गरम केलं तर ते 2 मिनटात थंड होऊन जातं. त्यांनी मग त्याच्यामध्ये जेवण बनवायचं आहे. फार मेहनत आहे त्याच्यामध्ये. त्या टीमचं पण अभिनंदन केलं पाहिजे, कारण जे आपल्या थोडंफार सूप असेल किंवा काय डाळ चावल काय बनवून देतात ते, आणि त्या पद्धतीने ते जेवण द्यायचा प्रयत्न करा. आता आमचा हा आजचा पडाव सगळ्यांचे ऑक्सिजन चेक केले, ओके. त्याच्यामध्ये पुन्हा एक जण माझ्याकडे, अरे काय ऑक्सिजन चेक, दुसरा ग्रुप होता, ते ऑक्सिजन चेक करतात. आज सांगता तुम्हाला चढता येणार नाही, ही सगळी शेटिंग आहे. म्हणजे शेटिंग बिटिंग काय नसते. तुमचा ओके असेल, तुम्ही आजार नसाल तर तुम्हाला पुढं आता 18,000 फुटावर जायचं आहे. गौरीकुंड आहे आणि हे प्रचंड बर्फातून हा रस्ता आहे आणि त्याच्यामध्ये चढताना असा सरळ चढ आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने असं जाऊ शकताय. झोपून घ्यायच्यानंतर सकाळी ठरवू आपण काय ते. झोपलो सकाळी उठलो तर आपण, झोप कुठं येते. इथं असं आहे की जेवढ्या वरच्या ॲटिट्यूडला जाल तेव्हा डोकं दुखल्यासारखं वाटतं आहे, वॉमिटिंगसारखं वाटतं आहे, काय खायची इच्छा होत नाही. 7 नंतर तर होतच नाही आणि प्रचंड टेन्शन आहे. रात्री झोपायचं आहे डाव्या कुशीवर उजव्या कुशीवर, आणि मग काय होतं आहे माहीत नाही. अशा प्रकारे आणि ती पाठ आम्हाला निघायचं होतं 6 वाजता. 5चा आमचा अलार्म आहेच. 5:30लाच घोडेवाडे काय त्यांच्या आल्यात. इथे काय तोंडात नुसतं ब्रश करायचं आहे, शक्य आहे तर तोंडात गुलणी करायची आणि जे काही चहा देईल ते घेऊन निघायचं. आणि काय पॅक तुम्हाला बरोबर दिलं, काय दिलं त्याच्यामध्ये थोडंफार ॲपल वगैरे काय असेल तर तुम्ही रस्त्यात खा. आत्ता आज जो प्रवास सुरू होत होता हा जो गौरीकुंडाच्या दिशेने होता, ज्योतिर्मुखचा 22 किलोमीटरचा ट्रॅक आहे आणि हाच महत्त्वाचा आहे, नंतरचा नाही. नंतर 6-6.5 किलोमीटर आहे. स्टार्ट झाला मस्त प्रचंड असे सगळे बर्फाच्छादित डोंगर आहेत, मोठे प्रचंड पाण्याचे प्रवाह आहेत आणि त्याच्यामधून आमचा प्रवास सुरू झाला. चालणारा चालत होता, घोड्यावर जाणार होते, घोडे पाठीमागे पुढं. घोडावरती चढायला तयार नाही काही लोकांचे. 70-80 किलो वजन घेऊन घोड्यांना चढायचा असा. ते घोडेवाले त्यांना मारत होते, खेचत होते. त्याच्यामुळे इथं जरी आम्ही 22 घोडे एकत्र असले तरी कुणाचा कुणाला थांबपत्ता नाही. काही आले लवकर, काही लेट आले, जे निघाले त्यांना ओव्हरटेक म्हणून काही गेले. आणि तिथं कुठे झाडपान नसतं, नुसतंच बर्फ आहे. त्यामुळे ऑक्सिजन अतिविरल आहे. जसे चायनीज आणि बाकी लोक ऑक्सिजनचे सिलेंडर चालू करूनच निघाले. ते ऑक्सिजन घेत जातात, त्यांची यंत्रणा वेगळी मस्त आहे. नाकामध्ये गेलं जसं पेशंटचा असतो तर तशा पण ते निघाले. आपण आपल्या गरज लागली तर घेऊ, सिलेंडर आमच्याकडे पण आहेत. ऑक्सिजन सिलेंडर प्रत्येकाने घेतलेले होते, ते लागलं तर आपण करू. आणि शेवटी घोड्यावर चाललो, थोडा प्रयत्न मध्ये चालायचा आहे. अशा पद्धतीने आम्ही करतो आणि सुरुवात झाली. आणि वर जसं जायला लागलो तसं प्रचंड अवघड चढ, धाप लागते, चेहरा उघडता येत नाही आणि मग अस्वस्थ होतं म्हणून वरती जातो. आणि तिथं तरी चायनीज पताका वगैरे आहेत जसं त्याला करता आला. आणि शेवटचा पॉईंटला आलो 18,000. आणि इन्स्ट्रक्शन होती का 18,000 फुटावर तुम्ही 2-3 मिनटंसुद्धा फोटोग्राफी करायचा आगाऊपणा करू नका, कारण तिथं जर केला तर तुम्ही फ्रीज होऊ शकताय. तिथे गेलो, म्हणलो माझ्याबरोबर असलेले लोक कुठं आहेत. नाही बंटी दिसत, नाही वैभव दिसत, ना मुरली दिसत. मी उतरलो, मला फोटो ते चायनीजला बोललो एक फोटो तरी काढा. 18,000 फुटावर आलो आहे मी. तर मी दाखवून नाही केलो. हां मी स्वतः व्हिडिओ करत होतो, माझे पर्यायाने ते आगाऊपणा आहेत. मी शुभांगी नेहमी सांगते माझ्याबरोबर, तुम्हाला काय त्रास होतो, तुम्हाला वरच्या आहे तुम्ही ते तोंडाचं काढताय, डोक्यावरचं काढताय आणि फोटोग्राफी करताय, तिथं ते अलाउड नाही. हां मग मी करून घेतलं. आपलं गौरीकुंड लोकांना कधी दाखवता येणार, हे कधी दाखवणार. मग ते रेकॉर्डिंग केली आणि मग तिथून आपण हा हायेस्ट पॉईंट गौरीकुंडच्या मागच्या वेळेला मला पाहता नव्हतं आलं. जसं आपल्याला मानसरोवर आहे, राक्षसस्थळ आहे, गौरीकुंड आहे. आणि जे अख्ख्या आहे का तुम्हाला त्या गौरीकुंडात तर त्यांनी आंघोळीला गेलेला असताना शंकर भगवान आले, त्यांनी त्याच्यावेळेला एंट्री दिली नाही. आणि मग ते सगळं सांगतो त्या भागात हत्ती कुठेही दिसत नाही का, तर हत्तीचं मस्तक बाप्पाला लावलं गेलं आहे. आणि मग त्याच्यामुळे तो प्राणी पुन्हा दिसता का, म्हणजे त्या कैलासच्या परिसरात कुठेही तुम्हाला एवढ्या मोठ्या माउंटनला हत्ती नाही, बाकी ठिकाणी सगळे दिसतील. कारण ते मस्तक लावल्यानंतर मग ते प्राणी तिथला नामशेष झालेला असतो. तर ते गौरीकुंड आहे आणि सुंदर असं गौरीकुंडाचं दर्शन तिथं झालं. आणि मग तिथून आम्ही ते उतरायला सुरुवात झालो. अतिशय उतरण फार खोल होती, फार अवघड होती. बर्फातून चालायचं आहे, दगडातून चालायचं आहे. आणि अशातून आपण ते 7 किलोमीटर उतरून आलो.
तेव्हा पोचलो खाली आणि तिथून मग पुन्हा 10 किलोमीटरचा प्रवास होता. तो नद्यांच्या प्रवाहाच्या बाजूनं होता सुंदर. आणि मग जोतुरपूकला आलो आणि जोतुरपूकचा मुक्काम झाला. आता जरा बरं वाटायला का ना आम्ही सक्सेस केला. 18,000 फुटावर जाऊन आलो आम्ही. परिक्रमा अंतिम टप्प्यात आली. पण एक म्हणजे रात्री 5:30 पावणे 6 वाजता फार लवकर असं आपण निघलो आहे. प्रचंड रात्र आहे. बॅटरीवर घोडे चाललेले आहेत. आणि ते केल्यानंतर शेवटच्या टप्प्याला आम्ही जिथं आलो जिथून आम्हाला बस मणीकरण तिथून आम्हाला ते उचलणार होते. म्हणजे पिकअप होता आणि ही यात्रा सफल झाली. देवाला हर हर महादेव बोललो. प्रचंड याची यात्रा होती. पण ही पूर्ण झाल्याशिवाय म्हणून कैलास मानसरोवर 2 का तर दुसरा हा मला त्याच्यामध्ये चॅप्टर करावा लागला, यावं लागलं. शुभांगीताई आमच्या नव्हत्या यावेळेला खऱ्या तर ती याशिवाय करत नाही यात्रा. पण ती यावेळेला येऊ शकली नाही बरोबर. आणि तिची आठवण वारंवार आली कारण तिच्यासारखं केअरटेकर नाही. माझ्याकडे बॉडीगार्ड PA किती असले तरी शुभांगी असली तर मी शांत असतो. यात्रा चांगली होते. आता कैलास मानसरोवर 3 करावी लागेल कारण तिची आता यात्रा ही राहिलेली आहे. आणि 1 किंवा 2 नसते 3 करा, 1 किंवा 3 करा म्हणतात. पण ते बघूया. पण अशा रीतीने यात्रा सफल झाली. यात्रा करण्यामध्ये कसं आहे आणि महादेव त्याच्याच तिकडं त्यांनी जेव्हा बोलवलं तर बिंदास गेलं पाहिजे. त्यांनी बोलवल्याशिवाय कैलासला जाता येत नाही. आणि जब महादेव ने बुलाया है तो डरने की बात नहीं. बिंदास केला आणि करू शकतो. इच्छाशक्ती पाहिजे. हर हर महादेव.